या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मनोज जरांगे आंतरवली सराटीतून मुंबईसाठी रवाना। आरपारची शेवटची लढाई, आता थांबायचं नाही, मनोज जरांगे यांचं आवाहन। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा। तर एकनाथ शिंदे सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस, जरांगेंचं वक्तव्य। परवानगी द्यायची की नाही हे मुख्यमंत्री ठरवणार, आता समजेल मुख्यमंत्री हिंदुत्ववादी की हिंदुत्व विरोधी। जरांगेंकडून परवानगीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। अटी आणि शर्तीवर जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मिळण्याची शक्यता। 5000 लोकांसह वेळेच्या बंधनाची अट असणार। राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वातील सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंसोबत चर्चा करणार। मी चर्चेस तयार, मात्र चर्चा बंद खोलीत होणार नाही, जरांगेंकडून स्पष्ट। मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगेंकडून बाप्पाची पूजा। आम्हीही हिंदू, गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री फाट्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन। उद्धव ठाकरे सहकुटुंब बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थवर जाणार। चांगली गोष्ट आहे, बाप्पा पावतो, बाप्पाच्या कृपेनं आणखी चांगल्या गोष्टी होती। ठाकरे बंधूंवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मुंबईत गणेशोत्सवाची धूम। लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा, JSB गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा। राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह। पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर पुणेकरांनी ठेका धरला। राजकीय नेत्यांच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन। नाना पटोले, नारायण राणे, पंकजा मुंडेंसह हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान। कोल्हापुरातील छत्रपती घराण्यात बाप्पा विराजमान। नवीन राजवाड्यामध्ये पालखीतून गणरायाचं आगमन। संघ स्वावलंबी, कुणासमोर हात पसरत नाही। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। श्रद्धा आणि भक्तीनं भरलेला शुभ उत्सव सर्वांसाठी मंगलमय जावो, पंतप्रधान मोदींचा ट्विट। पंजाबच्या पठाणकोट भागामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। माधोपूरमध्ये इमारतीत अडकलेल्या 27 जणांचं सैन्याच्या जवानांकडून रेस्क्यू। पंजाबच्या माधोपूरमध्ये पुन्हा एकदा भारतीय सैन्याच्या शौर्याचं दर्शन। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।